नमस्कार मंडळींनो. तर तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असं एक घर दाखवणार आहे. ते घर म्हणजे जुन्या काळात लोकांनी बांधलेली. तसंच आमच्या गावात एक घर आमच्या मंडळाचे माझे अध्यक्ष होते उत्तमदादा शिंदे यांनी ते बांधले. म्हणजे कौलारू घर आहे. आजची लोक बघतो पण आपल्या पट्ट्यामध्ये की लोखंडाची स्लॅबवरून घरं बांधत आहेत. तर उत्तमदानी थोडासा विचार केला त्या गोष्टीवरती आणि कमी बजेटमध्ये तो घर बांधला गेला आहे. घर तुम्ही बघाल तर एकदम सुंदर असं घर बनले कमी बजेटमध्ये. कौलारू घर आहे आणि पूर्ण लादी प्लास्टर म्हणजे व्यवस्थित बेडरूम आहे, त्याच्यामध्ये हॉल आहे, त्याच्यामध्ये किचन आहे, परत बाथरूम आहे, सर्व व्यवस्थित कम्फर्टेबल त्यांनी बनवले. पहिले त्याच ठिकाणी त्याच्या वडिलांनी म्हणजे 97 किंवा 98 मध्ये त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी याचा वाडा होता आणि जे प्लेयर होते ते RCC होते. RCC प्लेयर असताना सुद्धा त्यांनी डबलचा प्लॅन होता, पण कमी बजेटमध्ये त्यांनी छोटासा घर बांधून घेतला. मस्त असं घर बांधलंय आणि आज त्यांच्या घराची पूजा आहे आणि पाडवानिमित्त आणि आज गावकीला जेवण सुद्धा आहे. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण घर दिसेल आणि आमची जी आमची गावातली मंडळाचे सभासद आहेत त्याच्यामध्ये जसे कल्पेश सारखे असेल, नयन शिंदे असेल दादा, किंवा मधुकर सारखे असेल आमच्या गावचे सभासद आहेत ते, अजून आमचे कृष्णा सारखे असेल, अशी जी मंडळी आहेत त्यांची भावंड असतात उत्तमदादाची, सर्व अशी जेवणाला मदत करून हातभात लावून आज जेवण करणार आहेत. आज तुम्हाला ती लोक व्हिडिओमध्ये दिसतीलच. परत पूर्ण गावच्या जेवणाला येणार आहे, जे लेडीज असते, सर्व पूजा वगैरे ब्राह्मण आलेले आहेत. तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये नवीन घर दादानी बांधलेलं आणि त्याच्यामध्ये जेवण बनवलेलं नवीन सभासदांनी बघूया आणि आपण त्यांचा घरचा व्हिडिओ बघूया ह्या व्हिडिओ मार्फत. तर जाऊया आपण त्याचं घर बघायला. तर तोपर्यंत धन्यवाद. ठीक आहे. कुठून खोलायचं? कुठून? इथून आहे ना. मस्त बनलंय. मस्त आलंय एकदम. पडवीचा भाग सुरुवातीला नवीन घराचा. कोकणामध्ये अशी घरं सध्या आमच्या गावाला पहिलाच घराचा बांधला गेलाय. जुन्या काळामध्ये अशी घरे बांधली जायची. उत्तमदा शिंदे यांनी घर बांधलेले. हा पडवीचा भाग आहे आणि हा समोरचा अंगण. तकडक केलंय घर. आपण बोल मस्त. आतमध्ये किचन हा हॉल आहे ना. आहे ना. ते महाराज आले. पूर्ण हॉलचा भाग आहे इकडे. हा किचन ना. हा एकदम किचनचा भाग बनवला आहे दादानी. मोठा स्पेस भेटला. ह्या ठिकाणी तुम्हाला वाडाच होता आणि जे प्लेयर आहे ते RCC प्लेयर आहे. पूर्ण दिसते ते त्यांच्या वडिलांनी 1998 मध्ये बांधलेली. त्याच्यानंतर हा मग ह्याच्यावरती वाड्यावरती घर बांधलं गेलं. पूर्ण किचनचा स्पेस आहे. हा बेडरूम, फर्स्ट बेडरूम. हा पहिला बेडरूम आहे. सेकंड बेडरूम ना. फोटो काल लावले काय? मस्त लावले. सेकंड बेडरूम बांधून इकडे. मस्त आतमध्ये बनवलेलं आहे टॉयलेट बाथरूम. मस्त बनवलंय किचन एकदम. हो अरे मस्त काम केलं खरंच. मोठा स्पेस आहे इथे टॉयलेट बाथरूमला. नंबर हॉल किती मोठा आहे बघ. वाड्यावरती घर. बाबांची जागा म्हणजे उपयोगाला आली. विशेष बंद करचं.
देवी सर्वक्षेमनोत्यात् धन्यवन्नात्मनस्ते नमस्ते देवी नमस्ते रणिरामस्ते विरागनागन्धापतिविषतां गर्भवासं गोयमन्तागिन्यासमानमाचुनामया आदयो पात्रं समरोपयामि अर्घ्यन्त्रिणा आचमनीं समर्पयामि आसनादि शुद्धोर्गस्नानं समर्पयामि शुद्धोर्गस्नानन्दे आचमनीयं समरोपयामि लाभस्तेषां जयस्तेषां मुदस्तेषां पराजयेषां दृश्यामोदयसुतोलिनान्नां सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्वेतवासदिके शरण्ये त्र्यम्बके देवी सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्रीधरवासदिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणी नमोस्तुते गन्धपान्तु सौमङ्गलयापान्तु सौश्रेयमस्तु सर्वदा सर्वकार्येषु नादेशेषां मङ्गलं येषां हृदयो भगवानमङ्गलाय तन्वनि तदेव लग्नं श्रीनन्ददेव तारावलन्ददेव विद्यावलन्ददैवलन्ददेव लक्ष्मीपदे देवेन्द्रियगौ स्मरामि येन बद्धोऽसि राजाः दानवेन्द्रो मावलायते त्वमिन्दु रक्षसे जलमाचलो मस्त आहे ना टेस्ट एकदम चालत राहा फोटो नाही तुमच्या ह्याच्यामध्ये तू बोलू नको दादा हे कशासाठी फ्रायसाठी ना बरोबर गणेशची काय गरज ना आपल्याला आता काही दिवसांनी हा गणपे नाही तरी पण केव्हा तरी ऑर्डर मारतील ना पण भेटलं तर मग काय गाव जेवण आहे त्याच्यामध्ये काय एवढं तरी गावी आलं तर जेवण होऊन जाईल ना हां तेच ह्याच्यावर आहे का कंदील सरोजवर आहे हा मस्त आणलाय बघ ना म्हणजे दिवसभर हे करायचे उन्हामध्ये नंतर रात्रभर नाईटला चालू मोजकाच भाजी डाळ नाही भात ना फक्त जेवण डाळ झाली नाही इकडे भात व्हायचं बाकी आहे तर भाजी एकविधफलं बहुविधफलं समर्पयामि प्रार्थनापूर्वं नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि
षट् नोमप्रवर्गं राष्ट्रं नोमं भारतनिजदशं तुनायकः एकादशन्दुगुणपदी द्वादशे दुर्जाङ्गना द्वादशे नामानि प्रेतं देवेन्द्रः नजविघ्नं भरतस्योत्रप्रसिद्धि करप्रभो विद्यार्थिलपदे विद्याधनार्थिलपदे धनमुद्रार्थिलपदे पुत्रं मोक्षार्थिलपदे गतिं जपे गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलम्भवेत् सौवत्सरेण सिद्धिं च लभते नाथमण्डा अष्टभ्य ब्राह्मणेभ्यः शनिर्वाये समर्पये गणेशस्त्रसादताम् श्रीमन्महागणाधिपतये नमः सकलविलासगुणार्क्षतां समरोपयामि गंगे मुने जैव गोदावरी समिति नगरे सिंधुकावि जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समरोपयामि आत्मनार्थं देवानां गमनार्थं रक्षसां पूर्वे घण्टार्थं देवतां लक्ष्मणा घंटिका देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समरोपयामि आत्मं प्रोक्षेद पूजास्थाने संप्रोक्षेद पूजाद्रव्याणि संप्रोक्षेद सर्वे भवन्तु सुखिनः इति भूमिं प्रार्थयेत् ॐ सर्वेषां संप्रदनां अनन्तादात्रि यातां वसुन्धरा इति भूमिं सृष्टाः भूमिं प्रार्थयेत् या साम्य सोमो राजा सदां धात्रीः कलशार्चने धान्यराशिं कृत्वा कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमायुधां निरुद्रम्मा मध्यमात्मनात्मकाक्षोषसागरात्रिवसुत्रिवासुन्दरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यजुर्वणाङ्गे शताद्रवे कलशन्दो समाहितान् अत्र गायत्री शान्तिपुष्टिकलितायान् मम शान्त्यर्थं गुरुदीक्षैकारकः तुम्ही लोक याला व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं पाहिजे तुमची आठवण आहे सर्व मग सुवास सुटला सुवास करते मस्त पैकी मग आला तर 2 मिनिटं झाकण मार. हा हॅलो एकांची व्हिडिओ काढ त्यांची कुक म्हणून त्या अरे चालेल चालू काय बोलू नका मस्त काम आहे ना हा काय बघू तुम्ही काम करा फक्त तुम्ही काम करा त्यात युट्यूबवर साखर लागते बदाम लागते काय बोलू नका काय बोलायचं नाही पण तो असंच करला मस्त आला सही हां ठीक आहे हो मस्त एकदम टेस्ट केली काय परी परमेश्वराला नंतर माणसानं बरोबर झाली प्रसाद रेडी फायनल ना रेडी ओके तर प्रसाद झाल्यानंतर पुढे दुपारी जेवण मस्त किचन मानलंय आपण कम्फर्टेबल किचन मानलंय मी लास्टला नाव घेईन सर्वात पूर्ण झाल्यानंतर सांग माझं नाव घ्यायला पूर्ण बायकोचं घेऊ की माझा घेऊ अच्छा म्हणजे युट्यूब लोकांनी नाव घ्यायचं म्हणजे तो व्हिडिओ पण तो नाव घेईल काय बोलतोय नवीन सिस्टम आहे हा लास्ट व्हिडिओ झाल्यानंतर मला नाव घ्यायला लागेल हां म्हणजे माझं नाव अरे मला आठवण करते नंतर मग चालेल ठीक आहे थँक्यू बनवणार ना प्रसाद बनवणार ना मोठ्या आईकडून शिकणार ना मोठ्या जेवण मस्त बनवते पहिल्यापासून तुला आवड जेवणाची विचार मोठ्या आईला बोल मोठ्या आईचं जेवण छान असतं कशी जेवण बनवते मोठी आई काय तुला तिथे खायला तू गेल्यावर बाय मोठ्या आईचं जेवण तुला आवडतं का हातचं जेवण कशी बनवते आणि जेवण कशी बनवते काय काय बनवते भाजी काय काय बनवते काय काय जेवण बनवते काय काय तुला तिथे खायला आणि अजून हां तुला ते तुला आवडतं खायला मोमोज हां ठीक आहे चल थँक्यू
यथा विदितोपचारद्रव्यैः एकादशसङ्ख्याकारभिः आहुतिं यक्षेद आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः प्रत्येके द्वैद्वै संख्याकारभिः नीलतन्तुलसंविधान आज्ञाहुतिं यक्षेद आदिदेवता प्रत्यादेवता पुण्यदेवताभ्यो नमः सर्वक्षणदेवताभ्यो नमः प्रत्येके एकैके संख्याकारभिः नीलतन्तुलसंविधान आज्ञाहुतिं यक्षेद वास्तुपुरुषमुख्यदेवताभ्यो नमः अष्टविंशति संख्याकारभिः नीलतन्तुलसंविधान आज्ञाहुतिं यक्षेद शेषेणमस्तु तांदूळ आहे पहिले त्या कलशावरती नारळ ठेवले त्याला लावायचे थोडे मग नंतर ज्या तांदूळावरती सुपाऱ्या मांडलेल्या आहेत प्रत्येक सुपारी ना सुपारीवरती थोडं ईशान्य गणदेवताभ्यो नमः स्थापयामि ओम सूर्याय नमः सूर्यं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि प्रजापते नमः प्रजापतिं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम भौमाय नमः भौमं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि सोमाय नमः सोमं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम बुधाय नमः बुधं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि बृहस्पते नमः बृहस्पतिं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि शुक्राय नमः शुक्रं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम शनेश्वराय नमः शनेश्वरं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि राहवे नमः राहं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम केतवे नमः केतुं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम इंद्राय नमः इंद्रं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम गणपतये नमः गणपतिं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ईश्वराय नमः ईश्वरं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम ईश्वराय नमः ईश्वरं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि उमाय नमः उमां आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि स्कंधाय नमः स्कंदं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि नारायण नमः नारायणं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम कालाय नमः कालं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि इंद्राय नमः इंद्रं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि चित्रगुप्ताय नमः चित्रगुप्तं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम अदभ्यो नमः अपां आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि अग्नये नमः अग्निं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम पृथिव्यै नमः पृथिव्यां आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि भूम्यै नमः भूमिं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि ओम विष्णवे नमः विष्णुं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि इंद्राय नमः इंद्रं आवाहयामि पूज्य प्रतिष्ठापयामि इंद्राय नमः आरामात गरम आहे देखो हा घेतला बरोबर तुझा जेवणाची तयारी झाली सर्व एकदम सोपं मुलाबाळांना उदंड आयुष्य लाभावं आरोग्य लाभावं घरामध्ये ज्या काही अडचणी पिढाकडे आहेत अनिष्ट आहेत दोष आहेत त्यांचं निरसन करावं आणि यजमान भक्त आणि सर्व कुटुंबीय मंडळी यांना या वास्तूमध्ये चांगले सुखी आणि आनंदाचे दिवस दाखवावेत यजमान भक्त आणि सर्व कुटुंबीय मंडळी यांच्यापैकी जे कोणी शेती व्यवसाय नोकरी शिक्षण घेत आहेत त्यामध्ये त्यांना चांगली बरकत द्यावी उत्तम द्यावं या सर्वांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं सुख संपत्तीचं आणि आयुर आरोग्याचं लावं अशी आपल्या चरणीच्या कळकळीची विनंती करत आहेत या विनंतीला माझ्या आपला कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव ठेवून आपली सेवा त्यांच्याकडनं अशीच घ्यावी कुंडली गवळदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महाराज की जय डोळ्याला पाणी लावायचं
नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या गावातील जे दादांनी घर बांधलेले ते तुम्ही बघतच या व्हिडिओमध्ये. दादांची जे ब्राह्मणांनी केलेली पूजा किंवा महिलांनी केलेलं म्हणजे आपल्या मंडळांनी केलेलं जेवण, महिला मंडळांनी त्याच तो सुद्धा साथ दिली होती. तर आजचा जो भाग होता तो गावचा होता, घराचा. म्हणजे कोकणामध्ये अशी घरं बांधली जात आहेत आणि सध्या आमच्या गावात खूप अशी घरं, कोण असे शिवजी बांधतोय, कोण स्लॅबवरती बांधतोय. दादाने जे घर बांधले ते मला तर खूप आवडले. माझं असं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला सुद्धा नक्की घर आवडेल, कारण का एवढा मोठा भाग असून आपण घरं बांधतो या पट्ट्यामध्ये. तर पैसा सुद्धा लागतो त्या घरासाठी आणि वापर त्या घराचा होत नाही. दादाने विचार करून हा घर सुंदर असं घर बांधलंय आणि मला तर नक्की आवडलंय. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपण असंच नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेट देऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. टेक केअर. बाय बाय.